अपमान सहन करायचा नाही ही छत्रपती शिवरायांची शिकवण अहिल्यादेवी होळकरांमध्ये सुद्धा होती. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. ही गोष्ट राणी अहिल्यादेवी होळकरांच्या काळातली आहे. बादशाही फरमान घेऊन दोन बादशाही सैनिक अहिल्यादेवींना भेटायला आले. त्यांनी आलेलं फरमान घेण्यासाठी अहिल्यादेवींचे कारभारी उठले आणि ते फरमान घेण्यासाठी जाऊ लागले. पण तेवढ्यात हे दोन सैनिक बोलले, अहिल्यादेवी, हे बादशाही फरमान आहे, ते घेण्यासाठी आपणास उभे राहावे लागेल. 4 पावले पुढे येऊन तुम्हालाच ते स्वीकारावे लागेल. बादशाही सैनिकांचे हे बोल ऐकून राजमाता कडाडल्या आणि राजमातांनी शब्द काढले, बादशहा तख्तावर आहे तो आमच्या तलवारीमुळे. बादशहाच्या फरमानाची इतकी मिजाज काय कारणे? तुमच्या बादशहाच्या फरमानास कोण पुजतो? अहिल्यादेवी होळकरांचे ते शब्द छत्रपती शिवरायांनी दिल्लीला काढलेल्या शब्दांसारखेच होते. त्यावेळी दिल्लीचा दरबार हादरला होता. यावेळी महेश्वरचा सगळा दरबार आणि ते दोन सैनिक सुद्धा हादरले. त्या दोन सैनिकांनी नमतं घेतलं आणि हळू आवाजामध्ये सांगितलं की ही बादशाही रीत आहे. कृपया आपल्याला 4 पावलं चालून यावं लागेल आणि मगच हे स्वीकारावं लागेल. पण तुम्ही नमतं घ्या किंवा काही करा. अहिल्यादेवी होळकर ऐकणाऱ्यातल्या नव्हत्या. अहिल्यादेवी पुन्हा कडाडल्या. त्या म्हणतात, बादशाही रीत आम्हास लागू नाही. आम्ही मराठी गादीचे सरदार. श्रीमंत पेशव्यांची फरमाने सुद्धा आमच्या कारभाऱ्यांकडे येतात. मग बादशाही फरमानाची गय काय? आमच्या दिवाणाकडे फरमान द्या, नाहीतर चालते व्हा. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे हे शब्द ऐकून सैनिक भांबावून गेले. मुकुंदराव दिवाणांनीच शेवटी ते फरमान स्वीकारलं आणि तिथून ते सैनिक निघून गेले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी दाखवून दिलं की स्वार्थासाठी दुसऱ्यांचे तळवे चाटण्याची वृत्ती मराठ्यांच्या ठाई कधीच नव्हती आणि ती इथून पुढे सुद्धा कधीच असणार नाही. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? नव्हती तर मला कमेंट करून नक्की सांगा. शिवसूत्र अनेकांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.